राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी आज मुंबईमधील गिरगाव त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर माहीम दादरमधील काही शिवसैनिकांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्याकडे साकडं देखील घातलेलं आहे। शिवसैनिकांनी आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर हे साकडं घातलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी हे साकडं घालण्यात आलंय। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशा प्रकारचं साकडं शिवसैनिकांनी दादरच्या शिवाजी पार्क मधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर घातलेलं आहे। दरम्यान या संदर्भातील आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची कुठेतरी इच्छा व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील याला हिरवा कंदील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ठाकरेंच्या सेनेचे काही शिवसैनिक आहेत। सर, काय सांगाल? दोघांकडून पण आता एक पॉझिटिव्ह काय म्हणतात माहोल क्रिएट झालेला आहे। तुमची एक शिवसैनिक म्हणून काय भावना आहे? तुम्ही आता महासाहेबांना हार देखील दाखलाय, तुम्ही साकडा देखील त्यांना घातले की दोघांनी एकत्र यावं, काय सांगाल? खरोखर महाराष्ट्राच्या हितासाठी हा निर्णय होईल जर दोन ठाकरे बंधू एकत्र झाले तर म्हणजे मराठी माणसांची जी फळी जी तुटली आहे ती एक होईल। फक्त विनंती एवढीच आहे माझी की जे दोन ठाकरे बंधू बोलत असतील त्याला कोणत्याही लोकांनी हस्तक्षेप करू नये, जेणेकरून ती एक महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भविष्याच्या मराठी माणसाच्या भाग्योदयासाठी ही युती ठरेल। सर, काका तुम्ही काय सांगाल की तुम्ही देखील महासाहेबांना हार घातला, काय मागितलं? मराठी माणसाच्या भल्यासाठी काळाची गरज आहे, काळाची गरज की दोन ठाकरे बंधू एकत्र येणं आणि दोन पक्ष एकत्र आल्यावर बाकी सगळे झोपतील आणि यासाठी जी आता दुई माजलेली आहे आणि मराठी माणसाला जी गळचेपी केली जाते ती जर स्थिर स्थावर करायची असेल तर हे दोघे एकत्र येणं फार गरजेचं आहे, दोन पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे। सर, काय सांगाल? खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये प्रामुख्याने ठाकरे बँड हा चालला पाहिजे। अजूनपर्यंत तो ठाकरे बँड चालतच आलाय आणि जर हे दोन बंधू एकत्र आले तर हा अजून स्ट्रॉंग होईल ठाकरे बँड। तर ठाकरे बँड समोर कोणाला टिकावं लागणार नाही जर ही युती झाली तर। आणि ही युती जर तुम्ही बघाल तर आम्ही महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मराठी आहोत पण देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, ते आजही त्याच गोष्टीवर मानतात आणि दोन्ही ठाकरे त्याच गोष्टींवर जातात। त्यामुळे उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील तर ह्यांचं एक ध्येय जर एक आहे तर त्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी हे एक होणं गरजेचं आहे। जी विधानसभा आहे तिथे भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा पर्सन स्नेहल, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, दादर।